काही वेळा आपण कोणावर प्रेम करतो हे सांगायला खूप उशीर करतो आणि जेव्हा सांगायची वेळ येते तेव्हा ती व्यक्ती आपल्या आयुष्यात नसते. ही गोष्ट आहे आर्यन आणि ईश्वरीची. आर्यन हा स्वभावाने खूप शांत आणि लाजाळू मुलगा होता. कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून त्याला ईश्वरी आवडायची. ईश्वरी म्हणजे चैतन्याचा झरा. ती जिथे असायची तिथे हास्य असायचं. आर्यन तासनतास तिला दुरून पाहण्यात घालवायचा, पण कधीच जवळ जाऊन बोलण्याची हिंमत त्याने केली नाही. त्याने आपल्या डायरीत तिच्यासाठी सैकड़ो कविता लिहून ठेवल्या होत्या, पण त्या कधीच डायरीच्या बाहेर पडल्या नाहीत. शेवटच्या वर्षी त्यांची मैत्री झाली. दोघं तासनतास गप्पा मारायचे, पण आर्यनने कधीच आपल्या प्रेमाची कबुली दिली नाही. त्याला भीती वाटायची की जर तिने नकार दिला तर आपली मैत्रीही संपून जाईल. एके दिवशी ईश्वरीने विचारलं, आर्यन, तू कोणावर प्रेम करतोस का रे? आर्यनचं हृदय जोरात धडधडू लागलं. तो फक्त इतकंच म्हणाला, आहे एक मुलगी, पण ती खूप लांब आहे माझ्यापासून. ईश्वरीच्या चेहऱ्यावर एक छोटीशी उदासी आली, पण ती हसून म्हणाली, नशीबवान असेल ती मुलगी. नंतर मग काही दिवसांनी त्यांचं कॉलेज संपलं. निरोपाचा दिवस आला. आर्यनने ठरवलं की आज काहीही झालं तरी तो ईश्वरीला आपल्या मनातलं सांगणार. त्याने एक सुंदर पत्र लिहिलं आणि तिच्या हातावर ठेवलं. तो म्हणाला, घरी गेल्यावर वाच. दुसऱ्या दिवशी आर्यनला ईश्वरीच्या अपघाताची बातमी समजली. तो धावत हॉस्पिटलमध्ये गेला, पण खूप उशीर झाला होता. ईश्वरी आता या जगात नव्हती. आर्यन पूर्णपणे कोलमडून गेला. त्याला वाटलं त्याचं प्रेम आता कधीच तिला कळणार नाही. काही दिवसानंतर ईश्वरीच्या आईने आर्यनला एक पाकिट दिलं. त्यात एक डायरी होती. आर्यनने ती डायरी उघडली आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या डायरीच्या प्रत्येक पानावर आर्यनचंच नाव होतं. शेवटच्या पानावर लिहिलं होतं, आर्यन, मला माहीत आहे तू माझ्यावर प्रेम करतोस, पण मला भीती वाटते की मी तुला सोडून गेले तर तुला खूप त्रास होईल. मला कॅन्सर आहे हे मी तुला कसं सांगू, म्हणून मी गप्प राहिले. जर तू कधी माझं हे पत्र वाचलंस तर समजून घे की मी जिथे कुठे असेन तिथे फक्त तुझीच वाट पाहत असेन. आर्यनच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याने तिचं पत्र उशिरा दिलं आणि तिने आपलं गुपित कायमचं सोबत नेलं. प्रेम दोघांचंही होतं, पण फक्त वेळेचं गणित चुकलं. त्या क्षणात त्याच्या डोळ्यासमोरून ते कॉलेजचे दिवस निघून गेले. तिच्यासोबत गप्पा मारलेल्या, कॅन्टीनमध्ये जेवण, कॅफेमध्ये फिरलेले, सगळं काही त्याचे कॉलेजचे दिवस आणि तिच्यासोबत घालवलेला वेळ हा त्याच्या डोळ्यासमोरून गेला. त्याला ते सगळं काही आठवलं, कॉलेजमधलं प्रेम, आणि तो त्या आठवणींमध्ये खूप रडला. शेवटी प्रेम म्हणजे काय असतं? कधी ते सावलीसारखं सोबत असतं, तर कधी मृगजळासारखं हातातून निसटून गेलेलं असतं. काळ कोणासाठीही थांबत नाही आणि गेलेली माणसं पुन्हा त्याच रूपात कधीच परतही भेटत नाहीत. म्हणून जोपर्यंत ती व्यक्ती समोर आहे तोपर्यंत तुमचे शब्द तिच्यापर्यंत पोहोचू शकतात. जोपर्यंत मनातलं सगळं बोलून टाका, कारण शब्दांशिवाय राहिलेलं प्रेम आणि व्यक्त न झालेली ओढ आयुष्यभर मनाच्या कोपऱ्यात एक अस्वस्थ करणारी शांतता बनून राहते. वेळ निघून गेल्यावर व्यक्त होण्यापेक्षा वेळ असतानाच ती गोष्ट सांगून टाकणं कधीही चांगलं. कारण प्रेम असो किंवा व्यक्ती, ती आज आहे आणि उद्या असेलच असं नाही. त्यामुळे आठवणीत जगण्यापेक्षा ती व्यक्ती सोबत आहे तोपर्यंत तिच्यासोबत जगून घ्या. तुम्हालाही अर्णव आणि ईश्वरीची प्रेमकथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.